तर काय म्हणता पोट्ट्यो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण आलो होतो वावरात आलो ना, आई तिकडे देणं चालू आहे खात। साला चांगलं बसून होतं आपल्या मागून बंदर ताडकन लावून परायला। शी गांड फाटली का नाही काय आहे ना काय नाही का म्हणून पाच साला वरत तिकडे जो टावर दिसतंय ना, काही दिसणारही नाही साला। इकडून नाही दिसत, दाखवतो थांबा तुम्हाला तो टावर। तो जो टावर दिसतंय त्या टावरवर आहे पुरी टोली बंदरायची। वा आणि त्याची माय हो का बाप होत साला आपल्या मांगावाला एवढा मोठा। ह्या लिंबावर चढून आहे, आपल्या मागच्या लिंबावर चढून आहे तो। इथून दिसणार तर नाही, दिसत नाही कुठं आहे काय आहे तर। साला लिंबाच्या खालतं चांगलं बसून होतो, तिथे बसून आहे त्या सुखाने। आता जाते कवा का भेव लागते हो सडीचं कुठं उरावर घेऊन लावलं तर। आता काडी घेऊन आपण पाहतो त्याची वाट काय निघन तेथून ना, आपण तिथं जाईन बा बसाले म्हणून। जायचं नाव नाही घेत ह्या, बाकी काही नाही साले। पुरं पराठीचे बोंड खाऊन टाकन ना, पहिलेच आपल्या पराठीले बोंड नाही। बंदर जायची वाट पाहता नाही, बंदर जात नाही। बोंड घेऊन परायला पराठीचं एक तोडलं न परून गेलं। येत आहे वर त्या झाडावर, दिसत नाही ते। माहिती आहे काय करते भाऊ, दाखवून गेलं। बोंड खाणं काम त्याचं काम हे बोंड खाणं। पूर्ण खाऊन टाकते, सत्यानाश करते। हातून मी वर तर दिसते, दिसत नाही ते पुरं झाडाच्या पानानं झाकून आहे। त्याच्या पिला नाकड जाव का तिकडं, पिला नाकड शूट घेऊन येतो पिला नाहीचा। इथं कचरा आहे ना, जात तिकडं नुसतं पिलान आहे, नुसतं पिलान। यातून दिसत असेल ना, दिसते ते फोटो मध्ये। आपल्या वावरात थोडा कचरा पण झाला भाऊ, थोडा कचरा कापून टाकावा। तिकडे थोड्या हेट्या झाल्या तर बंदरानं पुरं डचकवून दिलं। मस्त मोबाईल पाहत होतो, रील्स पाहत होतो इंस्टाग्रामवर, बंदरानं टाकलं पुरं डचकवून आपलं वावर। काम असं आहे भाऊ आपलं, तोडताड करून सगळं काटे। काटे आहे आपल्या वावरात। हे काटे कायचे तुम्हाला सांगून पण देतो। आपण बसवल्या होत्या वावरात मेंढ्या, ह्या मेंढ्यानं बाकी काही नाही पण काटे दुनिया। झालं भाई आपलं काम। आपल्या वावरात थोडा कचरा टाकला उपडून, साला कचऱ्यापायी फजित झालं आणि पाण्यापायी फजित झालं। एवढ्या औषधा मारता फवारा मारता काही मतलब नाही राहत, पुरा पाण्यानं सत्यानाश करताय। मला पावसाळ्यात एवढा पाणी नाही पडला एवढा आता पडत आहे। दिमाग खराब केला पाण्यानं। किती मारावं फवारा, किती का करावं, तरी पाणी यायला का पुन्हा जैशीत हे होते। काही मतलब राहत नाही एवढा मारू नये। वावरात याची इच्छा तर बहुत होते, पण काही दिवसानं पाहतोच पाण्याकरता पुरा जैशी तू कचरा येते। मग इच्छा पुरी का मतलब नाही राहत एवढं औषध मारून न काही करून। कचरा झालाच एवढा कचरा आता, जेवढा मोठा कचरा तेवढा आपण टाकला उपडून। आई आहे खाद्यच थोडं बसतो म्हणलं तिथं लिंबात जाऊन, गेलं का नाही का ते बंदर आहे। मला उरावर गिरावर लावलं तर भेव लागते, मोबाईल घेऊन परायला तर। आपलं काम तर झालं आहे भाई, आपण बसून आईच देत आहे खात। आपण तर तसं बसून झालं। डेली ब्लॉग टाकतो म्हणलं तर डेली ब्लॉगसाठी काय टॉपिक नाही भेटत आहे कोणतंच। रोज का टाकू म्हणलं एकच टॉपिक नाही भेटत आहे। पण जेवढं होतं तेवढं टाकायचा प्रयत्न करतो। डेली तर यूट्यूबवर ब्लॉग नाही येत, पण डेली व्हिडिओ टाकतो, शॉर्ट व्हिडिओ टाकतो, नाही तर ब्लॉग बनवला तर ब्लॉग टाकतो। असं चालू आहे आपलं सध्या तर काम। पण जेव्हा टाईम भेटेल तेव्हा आपण ब्लॉग टाकायचं कोशिश करतो। तर आजचा ब्लॉग म्हणलं पोट्ट्यांनो इथंच समाप्त करून टाकू, कारण की टाईमही बहुत झाला। आपण जेवलो नाही काही नाही, सकाळपासूनचं इथे येऊन आलं तर आईचं आता खात देणं थोडं संपतेच, तर थोडंसं आहे खात द्यायचं ते तेवढं देऊन देतो, जेवतो म्हणलं। भूक लागून आहे, सकाळपासूनचं येऊन आहे। तर पोट्ट्यांनो आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करतो। ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।